जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्रीमद दासबोध निरूपण दशक 11वा समास 10वा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण सर्वात अगोदर तुम्हाला ऐकायला भेटतील. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. समास 10वा निस्पृह वर्तणूक. व्यक्ती, संस्कृती आणि समाज संस्था अशी 3 मानवी जीवनाची अंगे आहेत. यांपैकी व्यक्ती सर्वात अधिक महत्त्वाची असते. सामान्य माणूस हा स्वार्थी असतो. त्याला निस्वार्थीपणाचा आदर्श दाखवण्याचे काम हे संस्कृती करते, तर तो आदर्श प्रत्यक्षात उतरवण्याचे काम हे समाज संस्था करतात. श्री समर्थांचे म्हणणे असे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर निस्वार्थीपणा साकार झाला तर त्यामुळे समाजाची एकंदर पातळी ही उंचावते. स्वतः श्री समर्थ कमालीचे निस्वार्थी होते. त्यांनी जो लोकसंग्रह केला त्याचा प्रत्यक्ष अनुभव या समासामध्ये सांगून ठेवला आहे. समाजाला देहबुद्धीच्या किंवा स्वार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा खटाटोप करणाऱ्या महंतांच्या अंगी पुढील गुण असावेत. क्रमाने आणि महत्त्वाने पहिला गुण हा की महंत स्वतः आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. ज्या अंतरात्म्याचा साक्षात्कार त्यास होतो त्याप्रमाणेच तो अत्यंत विशाल आणि अनासक्त असावा. त्यास एकांताची अतिशय आवड असावी. फक्त लोकांना मार्गदर्शन करण्यापुरते त्याने समाजात मिसळावे. आपण कोण, कोठले, काय वगैरे माहिती लोकांस नसावी. नित्य नवे नवे लोक शोधून त्यांना शहाणे करावे. हा दुसरा गुण होय. कीर्तिरूपाने सर्वांना माहीत असावे. लोकांशी संबंध आल्यावर लोक परीक्षा घेणारच, तेव्हा स्वतःच्या ठिकाणी किंचितही कसलीही इच्छा लोकांना आढळू नये. भगवंताचे कथाकीर्तन क्षणभर देखील सोडू नये. हा तिसरा गुण होय. उत्तम गुणांचा अभ्यास करावा व ते लोकांना शिकवावे. मोठमोठे लोकसमूह बनवून कार्यान्वित करावे. हा चौथा गुण होय. आपण आरंभलेले कार्य खूप लोकांना पसंत पडून ठिकठिकाणी लोकसमूह कार्य करू लागले की मोठे काम सिद्ध झाले असे समजावे. स्वतः खूप कष्ट करावे. सदैव काम उरकण्याची लगबग असावी. अनेक लोकांना उपासनेला लावावे. हा पाचवा गुण होय. समाजामध्ये सगळीच माणसे सारख्या लायकीची नसतात. मी काय करू असे माणूस विचारतो, तेव्हा त्याची लायकी बघून त्यास काम सांगावे. भलत्याला भलतेच काम सांगितले तर कार्याचा विचका होतो. म्हणून लायक माणसे शोधून काढावी. त्यांना महंतीमध्ये चांगले तयार करून निरनिराळ्या देशांमध्ये लोकसंग्रह करण्यास पाठवून द्यावे. हा 6वा गुण होय. महंताने अंतरात्म्याचे ज्ञान करून घ्यावे. तद्रूप असावे. त्याच्याप्रमाणे विशाल व अलिप्त असावे. मूर्ख माणूस केवळ आकुंचित दृष्टीने जीवनाकडे पाहतो. चतुर माणूस सर्वांगीण दृष्टीने जगाकडे बघतो. अंतरात्मा ज्याप्रमाणे अनेकांमध्ये व्यापून नाना प्रकारची सुखे भोगतो त्याचप्रमाणे चतुर माणूस अनेकांच्या जीवनात समरस होतो.
अंतरात्मा हाच खरा महंत आहे, महान आहे, विशाल व थोर आहे. तो कधी आकुंचित होणार नाही. तो अति विशाल आहे, सगळे जाणणारा आहे. तोच विख्यात योगी आहे. जगामध्ये खरा करता व भोगता अंतरात्माच आहे. सर्व जगावर त्याची सत्ता चालते. तो स्वतःच स्वतःला जाणू शकतो, ओळखू शकतो. दुसरा कोणी त्यास जाणू शकतच नाही. महंताने या अंतरात्म्यासारखे बनले पाहिजे. सर्व सार तेवढे त्याने शोधून घ्यावे. कोणी पाहायला आल्यास त्याने सहज सापडू नये. महंताने लोकसंग्रह तर करावा, पण कसे गुप्त प्रगट असावे याचे वर्णन करतात. महंतांची कीर्ती सगळीकडे पसरलेली असल्याने सगळ्या लहान थोर माणसांना त्यांची माहिती असते. पण कायमचा एकच वेश घालून तो फिरत नाही. त्याची कीर्ती कधी कमी होत नाही. पण पुष्कळ लोकांना त्याची प्रत्यक्ष माहिती नसते. त्याला शोधायला गेल्यास तो कसा, काय आहे हे ठाऊक नसल्याने सापडत नाही. वेश हे काही माणसाचे खरे भूषण नाही. कीर्ती हे त्याचे खरे भूषण आहे. आपल्या समोरील समस्यांवर त्याचे अखंड मनन चालू असते. लोकसंग्रह करण्याची त्याची पद्धती कशी असते त्याचे वर्णन ऐकावे. खरा महंत आपली ओळखीची माणसे सोडतो व नेहमी नवी नवी माणसे आपलीशी करून घेतो. लोक अनेक प्रकारे त्यांचे अंतरंग शोधून पाहतात, परंतु त्यांना त्यांच्या अंतर्यामी कसलीही इच्छा किंवा वासना आढळत नाही. मोकळेपणाने कोणाकडे ते पाहत नाही. अघळपघळ कोणाशी तो बोलत नाही. फार वेळ एका ठिकाणी राहत नाही. तो तिथून लगेच निघून जातो. आपण कोणत्या ठिकाणी जाणार ते सांगत नाही आणि जर कदाचित सांगितले तर तो तेथे जातच नाही. तात्पर्य याचे असे की आपली स्थिती काय आहे याची कोणासही कल्पना येऊ देत नाही. लोकांनी त्याच्याबद्दल जो अंदाज बांधला असेल तो चूक ठरवतो. लोकांनी मनात जी भावना केली असेल ती उलटी पालटी करून टाकतो. लोकांनी केलेला तर्क व्यर्थ करून टाकतो. महंत हा आत्मज्ञानी जीवनमुक्त पुरुष असल्याने तो सदैव अंतःप्रेरणेने वागतो. अज्ञानी जनतेने केलेल्या त्याच्याबद्दलच्या कल्पना सगळ्या खोट्या ठरतात. त्याच्या वागण्याला व्यवहाराची बंधने लागू पडत नाहीत. लोकांना जे पाहावयाची हौस असते ते महंताला क्षुल्लक वाटते. लोकांचे मन सदैव ज्या गोष्टींमध्ये आवडीने रमते त्या गोष्टींबद्दल महंताला इच्छा देखील होत नाही. अशा रीतीने ज्याची स्थिती कल्पनेने कल्पिता येत नाही, तर्काने आकलन होत नाही आणि समजून घ्यावे म्हटले तरी समजत नाही, तो खरा योगेश्वर महंत होय. या महंताच्या मनात काय आहे ते कळत नाही. शरीराने तो एके ठिकाणी स्वस्थपणे सापडत नाही, पण एक क्षणभर देखील तो भगवंताच्या गुणानुवादाला विसंबत नाही. तो भगवंताचे गुणवर्णन अखंड करीत राहतो. त्याच्याबद्दल लोक अनेक तर्कवितर्क करतात, पण ते सगळे परस्पर खोटे ठरतात. असे झाल्याने आपल्या तर्कतुर्काबद्दल लोकांना लाज वाटते. असे ज्याच्या बाबतीत घडते तो महंत खरा योगेश्वर समजावा. असा थोर महंत लोकांना काय शिकवतो व कसे शिकवतो ते आता वर्णन करून सांगतात. महंताने नव्याने आरंभलेल्या कार्याबद्दल प्रथम लोकांच्या मनात अश्रद्धा असते.
लोक बारकाईने तपासून पाहतात. पुष्कळ माणसांना ते पटले, आवडले म्हणजे अनेक माणसे त्या कार्यात भाग घेतात. असे घडून आले म्हणजे तो फार मोठे कार्य साधले असे समजावे. महंताने मधून अखंड एकांत सेवावा. एकांतात ध्यानधारणेचा व ग्रंथांचा अभ्यास चालू ठेवावा. लोकांना मार्गाला लावून त्यांचा व आपला काळ सार्थकी लावावा. आपण स्वतः उत्तम गुण घ्यावे आणि लोकांना शिकवावे. मोठमोठे लोकसमूह बनवावे, पण ते गुप्त असावे. निरंतर कामे उरकण्याची घाई असावी. लोकांना भगवंतेच्या उपासनेला लावण्याच्या कामी फुरसत नसावी. वागण्याची अशी रीत बघितली म्हणजे मग लोक गुरुत्व देतात. आज्ञेप्रमाणे वर्तन करण्यास आपणहून तयार होतो. कष्टावाचून महत् कार्य साधत नाही. सगळी माणसे सारख्या लायकीची नसतात, म्हणून प्रत्येकाकडून त्याच्या योग्यतेरूप काम करून घेण्यात खुबी असावी. आधी कष्ट व मग फळ असा जीवनाचा नियमच आहे. कष्टच केले नाही तर फळ मिळणारच नाही. श्रम केल्या वाचून निरुद्योगीपणे जो जगतो तो वृथापुष्ट समजावा. वृथापुष्ट म्हणजे काय? फुकट खाऊ किंवा ऐता खाऊ. श्री समर्थांना वृथापुष्टाची फार चीड आहे. पुष्कळ लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करावे. त्यांची लायकी काय ते ओळखावे आणि मग प्रत्येकाच्या लायकीप्रमाणे त्याला जवळ अंतरंगात घ्यावे किंवा दूर करावे. ज्याची जी लायकी असते त्याच्या शक्तीप्रमाणे त्याच्या हातून कार्य घडते. लायकी व शक्ती नसेल तर कार्य वाया जाते. यासाठी लायकी ठरवण्यास लोकांचे अंतरंग अनेक प्रकारे तपासून बघावे. माणसाची लायकी बघून त्याला झेपेल असे काम त्यास सांगावे. माणसाची कष्ट करण्याची ताकद पाहून त्याचा विश्वास धरावा. पण हे सगळं करताना आपले महत्त्व, वजन व मोठेपण टिकवून धरावे. श्री समर्थ स्वतः अगदी असेच वागले. महंताने दुसरे महंत तयार करावे. स्वतः अनुभव घेऊन मी हे बोलत आहे. मी हे आधी केले व मग जगाला सांगितले. जर पटले तर कोणीतरी तसे वागून पाहावे. नंतर महंताने दुसरे महंत तयार करावे. त्यांना युक्ती व बुद्धी शिकवावी. त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूकनाम समास 10वा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जर इथून पुढचे निरूपण तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे सुद्धा समास निरूपण तुम्हाला ऐकायला भेटेल. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. धन्यवाद.